मग आता काय अर्ज आणि काय आहे का अर्जदार झाबरू गोंडा मी सविनय विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मला दिनांक 8 व दिनांक 9 तारखेला शेतीच्या कामाकरता वाई करणे त्याचबरोबर शेतीचे बी बियाणे आणण्याकरता किमान 2 दिवसाच्या सुट्टीची आवश्यकता आहे. करिता मला 2 दिवसाची सुट्टी मान्य करावी. दिनांक 10 तारखेला मी वेळेवर हजर होईल. चला जाऊ दे आता शेतीचे काम आहे 2 दिवस नाही काय ना. बरं ठीक आहे काही हरकत नाही. मी पर्याय व्यवस्था बघते चेतनला किंवा मग लाराला घेऊन जाते आणि 10 तारखेला तुम्ही वेळेवर या काय. ठीक आहे मग आता येऊ शकता तुम्ही लागा तुमच्या कामी. बरोबर येतो मी 2 दिवसांना आता. ठीक आहे धन्यवाद सुट्टी दिल्याबद्दल. काय सुट्टी काढली कुठे चालला बे झाबऱ्या कुठे चालला म्हणलं. आता हे शेतीचे काम आहेत म्हणलं आपलं बरंच मागं काम आहे आता करून घ्या म्हणलं 2 दिवसात. तसं बरं मी काय म्हणलं इकडे बरं जरा महत्वाचं काम आहे जरा इकडे. नाही मी येतच नाही. ते स्प्रिंकलरचे पाईप जमा करावं लागते म्हणजे काय आता तेवढं होत नाही का तुम्हाला. मग मला आता वावरात जाऊन ते ट्रॅक्टर पाय नाही मला झुंबर भाऊ सटकले ना ते कंदील बुडा घेऊन गेला ते वावरात यायचे. मग मला ट्रॅक्टर पाहा लागते ते नागरटी कर नाही मला. मग मी येत नाही मला ते पाईप जमा करायला. कामच कोणतं आहे हा अर्धे पाईप आणलेले आहे जराशे भैमुगातले तेवढे पाईप आण नाही आपल्याला. मग काय ते मारत्याला सांगितलं मी बैलगाडी आणायचं आपल्याला फक्त गट्टा करणं आहे बस झालं का. तेवढा गट्टा करून चाललं जाय. गाडीन काय सर माझ बोकांडीवर देता तुम्ही मला माहित आहे ना. मग काय जाऊ द्या बा चला लवकर मी फक्त मी गट्टा करून देईन बाकी पाहिजे तुम्ही काय मग ते चालेल तुम्ही आता मला नाही न्यारी करून द्या. मग कुठे जा तिकडे खाऊन पिऊन जात तिकडे उन्ही तानीचे. झाला का झाला असेल तर सांग नाही तर मग येतो आम्ही बात अर्ध्या घंट्याचं काम आहे गेलो की आलो. हो एक तर त्याला काम आहे मग आता हो झाला रेडी आहे का. रेडी काय आता बोला तुम्ही आता कांदा शिरला की बस पोहे भिजवले की झालं. काय जास्त टाइम लागते का. नाही लय टाइम खाते त्याच्यात येतो आम्ही बा चहा घी घेतलेला आहे काय भूक नाही आम्हाला. चला भाऊ झाबरे लवकर चालले जाऊ गाडी काढ लवकर. काळजी करू नका भजे खाल्ले त्यानं सकाळीच होते हाटेला पैसे दिसले ना मला ते. मग काय येतो आम्ही आता लवकर जरा ऊन होते. मग झाबरू तू तिकून आण मला पाईप जमा करा. हो इथं एका जागी करून टाकू आपण. हा ये लवकर तिकडून. बरोबर मी आणतो तिकून जमा करत तुम्ही इकून आणा. ठीक आहे. अरे बापरे काय ऋतू रे बाबा कोणता काटा रे बाबा भराटीचा आहे का काय होय. आम्ही तर काय का फालतू कायच्या हात म्हणजे असं जरासं काय लावला का नाही काय लागून काही सांगता येत नाही माणसाले. आता हाय आलते काय ढोरावाले हाय पायपाचा धिंगाणा लावला असा 2-4 पाईप फोडल्याशिवाय राहिले नसते ना. ढोरावाल्या थांबणार ज्या पाईप उचलते ना आमचे पहिले थांब जरा असा. आम्ही झोमी सुरू झाली बाय काय हो रे बाबा काय रुतलं का काय झालं काय रे बाय. झाबरूला द्यायला लागणार नाही का काय हो रे बाय. झाबरू ते पाईप राहते इकडे बरं म्हणलं काय रुतलं पाईप रे काटा का काय होतं ये बरं इकडे. आम्ही इकडे म्हणलं झोमून राहिलं का काय हे बाय डसल्यासारखं झालं का काहीतरी. हो पायबर काय होईल काय वैक होते का पायबर. आला लक्षात 2 टिंब पडले इथं 100% बा काळ्या पडून राहिला ते रक्तही निघाला तिथून. सापच आहे शांताराभाऊ सापच डसला तुम्हाला. सापच आहे का साप आहे खरे साप आहे खरे. हो सापच आहे ते पण कसं आपल्याकडे काही विषारी असते काही बिन विषारी असते. हे बस सुज येऊ राहिले रंगात फरक पडून राहिला. आता यायला घाम येणं सुरू होईल आता हृदयाचे ठोके वाढत न्यायचे नाही का. सटकन इलाज करायला लागणार आता दोरी पाहा लागणे गांधी. चला तुम्ही काय करा सावलीत चला पहिले भिवू नका तुम्ही. घायभराचं नाही माणसाना घायभराचं नाही. चला तुम्ही ते सावलीत चला. कसं होईल रे बाय म्हणलं जाबरू काय आपली अँब्युलन्स गेली रे कुठे गेली उमरडेला गेली नाही रे. अरे बापरे कसं रे जाबरू काय कसं होईल रे. तुम्ही भिवून राहिले का भिवू नका तुम्ही हिंमत ठेवायची माणसानं. हे तुम्ही जितके घायभर जाल तितके रक्त विसरण जास्त जोरानं होते ते रक्त शरीरात गरगर फिरते. मग तर तुम्ही शांत राहा बिलकुल असं स्टॅमिना जाग्यावर ठेवा. काहीच होत नाही तुम्हाला. मी असल्यावर तुम्हाला काही होऊ देत नाही म्हणजे नाही होऊ देत. आता मी काय करतो बिलकुल सुतई किंवा दोरी पाहिजे तिथं झोपडीत नाही ते आणि बांधतो आणि ते हात खाली ठेवा. काय वरे असा करू नका ते हृदयाच्या लेवलनं आला नाही पाहिजे. ते खाली ठेवा धरून ठेवा ते बोट. आलोच मी 2 मिनिटात नाही. तर ज्याचं त्याला माहित असते काय असते घायभर तर आण लवकर आण लवकर ते पत्त की ताण म्हणलं लवकर काटमार काय करायचं ते कर. झाबऱ्या कोण पोरायला मला काय झालं मला. झाबऱ्या काय झालं रे झाबऱ्या. लवकर मागे या लवकर या. तर बोले सरप टाकला ना चला झुंबर भाऊ या लवकर. दंडाले हा बस तिथंच. मी बांधतो इथं एक या मनगटापाशी आणि तुम्ही बांधा दंडापाशी. बिलकुल वर चढला नाही पाहिजे. बोटाला डसला त्याच्या दुसऱ्या बोटाले. तर आता तुम्ही झुंबर भाऊ बांधला का झालं का अळसला का चांगला आवडा ते चांगला घ्या. कधी बिलेट नाही आला का चिरा मारणे आले काप देणं येले कापून टाकीचं. नाही काही काप नाही मारला ना चिरा नाही मारला ते विनाकारण. हो फालतूचं रक्तस्राव जास्त व्हायचा एखादी नस तुटल्या जायची ती. जाऊ दे हे राहतं तेच निघायचं नवीन काम. हे बा झुंबर भाऊ घ्या अळसला ना घ्या डोक्यावर घ्या चला गाडीपर्यंत. झाबरू मी काय म्हणलं मिरच्या कोणाच्या वारात मिरच्या आण बरं मी जाऊन पाहतो जराशी तिखट लागते का कसं काय तर आण बरं. मी आणू का मिरच्या आणतो ते धोत्र्याच्या बिया खा लागते म्हणते नाही तर मग कडून माझा पाला मी कडू लागत नाही म्हणते ते घेऊन येतो मी. येऊ का मी 2 मिनिटात तुम्ही का बेवकूफ हा का तुम्ही. टाइम कोणता राजा 1-1 मिनिटाचा इथं पडेल आणि तुम्ही ते कडूनिंब आणता का आता तिकडे धोत्र्याचे ते झाडं शोधत बसता का म्हणलं. कडू मिरची लागते का नाही लागत कान बसले आपले पाय. चला घ्या लवकर उचला द्यायले पटकन गाडीपर्यंत दवाखाना जवळ कर नाही.
राहू द्या उचलू नका म्हणलं, येतो मी पैदल तिथपर्यंत तिथंच आहे गाडी. हो येतो येतो येतो. नाही ना, जास्त चाला नाही लागत. जेवढी जास्त हालचाल होईल तेवढं ते विष पसरते ना शरीरातनी. हा बिलकुल हे बा, चालू नका जास्त आणि जास्त हात हलू नका तुम्ही. खाली करा ते हात, खाली करा. चल घे झुंबर, उचल लवकर. चला बसले आता. हे बा झुंबर पक्क पकडून राहते का. बस आता बस याच रस्ते आता शॉर्टकट काढतो मी. बिलकुल फाट्यावर चालले जाऊ आपण. तिथून एसटी पकडली की चालले आता. कारण की गावातून जायला पुरत नाही आपल्याला, टाइमपास करायला पुरत नाही आता. बाबा शाता भाऊशील घ्यायला लागला सगळं का बघा, त्याला घेता का सगळं. हा घरच्याला माहिती पाहिजे का त्याच्या. ऐकत जाण तुम्ही, घरचे न दारचे का दुसरे आहो का, आपण का परके आहो का. हा आता घरी जा, अजून त्याला घ्या, त्याची तयारी होईल. हा बोचके बाचके थैल्या पाण्याची बॉटल, बसले टाइमपास करत. हे बा तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण दोघं हाव ना आता संग. मला तुम्ही फाट्यापर्यंत पोहोचून द्या, एसटीत आम्ही दोघं जण चालले जातो. चला लवकर. चला झाला ना, बसले ना, फिट बसले ना. झबरू म्हणलं तिला घेणं संगराजा. हा मला काही झालं माझ्या जीवाचं तर कसं रे म्हणलं, तिला घेणं संगराजा. हा घराकून घेणं गावाकून घेणं रे बाबू. झबरू घे घे घे. काळजी करू नका तुम्ही, घरचे दारचे सगळे भेटते तुम्हाला. आम्ही का परके आहो का. आता त्याला घेण्यात तिथं अर्धा तास घालता का म्हणलं. असेच टाइम गमावतात, मग तिथं आपण उशिरा पोहोचतो. कमीत कमी 2 घंट्याच्या आत पोहोचलो आहे आपल्याला तिथं. फालतू गोष्टी करू नका, जास्त बोलू नका, जास्त बोलायला चालत नाही तुम्हाला. झबरू हे डोळ्याला काय अशा पापण्या लावू लागल्या माझ्या, अशा म्हणजे झापड आल्यासारखी वाटते रे. काय होते रे मला. अच्छा म्हणजे सापच आहे 100%. असं झापड आली का. बरोबर झापड येतच असते ते. झुंबर तू बोलत राह याच्या संग, झोपू नको देऊ यायले. दुसरी गोष्ट ते आपलं श्वास घ्यायला अडचणी राहिले तुम्हाला, श्वास घ्यायले. अजून सध्या तर नाही आली म्हणा, पण काय सांगा अजून आता नाही, अजून सध्या नाहीये. बस मग काही टेन्शन नाही, चिंता करायचं काहीच काम नाही आहे. आपण पोहोचतो 2 तासात पोहोचतो आपण. बिलकुल असं निडर राहायचं माणसानं, असं हिंमत सोडायची नाही. मग अशा वेळेस हिमतीचे महत्व असते इथं. कारण की जेवढं आपण घाबरू तेवढं आपलं रक्त जोराने फिरते शरीरात, हे ध्यानात ठेवा तुम्ही. एकदम रिलॅक्स राहा तुम्ही. 2 घंट्यात बिलकुल टनाटन होता तुम्ही. चला करतो सुरू मी, पकडा दिलं पक्क. बाजूने घे ना गाडी, का रस्त्यानं मनातून चालवता का गाडी. होय बाजून राहिला का. माय भिंती इकडे माणूस कोणते फिक्रे. होय का बाजून कर गाडी. काय झालं म्हणलं, काय बिमार आहे का माणूस. काय झालं. काय हो बाजूला तुम्ही लवकर, अर्जंट आलो का आम्ही आमच्या फिक्रीत हो इकडे. बहुतेक पान लागलं वाटतं. काय झालं मग, पान लागलं का त्याला. पान लागलं असेल तर इलाज आहे ना इथं. कुठं चालले म्हणलं तुम्ही. अरे हो पान लागलं त्याला, पण होय बाजून होय तू लवकर. एसटी पकडला, आम्हाला फाट्यावर जाणार पटकन. दवाखान्यात जसान काही काय गई इथं म्हणलं, मांत्रिक बाबा आमच्या गावात नाही, तिथे दाखवून द्या ना म्हणलं. पाणी देते महाराज, बिलकुल साफ उतरवते, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता 2-4 दिवस आधीची गोष्ट आहे. मग उतरवला ना. झबरू कसं करतो रे. चालतं का म्हणलं, उतरवते म्हणते ना ते. जेवढं इथंच मग पटकन. सगळे खोटे धंदे आहेत ते, काही उतरत नाही फुतरत नाही. म्हणलं उतरत नाही म्हणलं ते. आम्ही जातो आमच्या दवाखान्याच्या हिशोबानं. बाजून लवकर फटकन गाडी करा. काय बोला काय करा. अरे म्हणलं आता 2-4 दिवस आधीची घटना आहे ना, उतरवला ना, दवाखान्यात जायचं काम पडलं नाही ना. मग ते का मग काय खोटं झालं का ते. सर गावाला माहिती आहे ना, विचारा ना. अरे भाऊ म्हणलं ते बिनविषारी सरप सर. 80% जाती बिनविषारी आहेत आणि 20% विषारी आहेत. त्यातला बिनविषारी डसला असं मग काही वाटलं नाही त्याला. आता हे कोणतं आहे कोणतं नाही आम्हाला माहित आहे का. बाजून लवकर फटकन फास्ट कमाल हो तिकडे. तो ऐकत नाही म्हणलं. हे बा चंद्रभाऊ तुम्ही चहा घेता, कॉफी घेता का. कॅन्टीन आहे रस्त्यावर. बरं वाटते मग जरा असं. झाबरू चल काही गाडी घेते तो. असं चहा कॉफी नाही असं. मग कोण होय सांगणारा, कोण होय म्हणलं तुम्हाला. म्हणलं का पागल झाले का द्यायले. चहा कॉफी अजिबात द्यायचं नाही. ज्याला सरप डसला त्याला अजिबात द्यायचं नाही बिलकुल. मग ते रक्तात लवकर पसरत नाही का ते विष. चालले मोठी कोण होय सांगणार आहे. अरे काय सापचावला का. अरे बा 90 घ्या ना जराशी, 90 मारा ना तेवढा हे होऊन जाते. स्टॅमिना चालते माणसाचा. बाजून आहे ना, जा ना तिकडे. सांगा आता कायच करा. सल्ले देणारे भल्लेच भेटते रस्त्यानं. माय 90 घे म्हणते. हो घेतो. झुमर भाऊ मी काय करतो, एसटी हात दाखवत यायला. एक तर सुपर थांबत नाही इथं, तर मी थांबायचा प्रयत्न करतो. तुम्ही तोपर्यंत यायचं काय करा, ते दडाचे ते दोऱ्या सुत्या जराशा ढिल्ल्या करा. ते जरासं दाग शेकत. पागल झाला का. माय ते वरे चढायला मग वीस काही आपला करू राहिला. सोडत नाही लागत, सोडायला लागत अजिबात. दवाखान्यात गेलो तुला समजते का काही आपल्याला का. बाबा सगळं शिकलो ना मी. नवलू मॅडमच्या हाताखालता शिकलेला मी. कंपाऊंडर राहू ना म्हणलं. हे बा तुम्ही काय करा शंभर भाऊ, ते लवकर ढिल्ल करा. ते 15-20 मिनिटं लस झाले की ते सोडा लागते दाग शेकत. नाही तर मग माहित नाही तुम्हाला काय होते, तर पुरा हात कामातून जाते ते. 2 तास जर का तसंच बांधून राहिलं ना, पुरा हात काळा पडते ते. पुरा कायमचा हात चालला नाही द्यायचा. करा ते जरासं ढिल्ल्या करा. मी एसटी पाहतो. माहिती हट्टावले ते सोडत राहायचं. वरे चढणार हो, वरे चढणार का झापऱ्या फालतू का अंगावर टाका. असं नसते झुंबर भाऊ. रक्त भिसरणले अडचण यायला नको. शरीरातलं रक्त फिरतं राहायला पाहिजे. आणि तुम्ही हे पा 5 सेकंद 10 सेकंदाच्या अंदर पटकन बांधून घ्यायचं काय. जसं तसंच फिट बांधायचं. घ्या तुम्ही, टेन्शन नका घेऊन. आम्ही हो ना, मी एसटी पाहतो एखाद्या. लवकर सोडा, लवकर करा ते. करतो शांतर भाऊ. हात काढा मला. पुढे पुढे करा हात. थांबा साहेब, थांबा हो राजा, अर्जंट आहे हो. अरे बाबा काय करावं लागेल. थांबत नाही एक गाडीवाला. अरे भाऊ झापऱ्या हे बा असं काही थांबत नाही मला. लोक सुद्धा धारीत घेऊन नये. इथं आळू बसा लागतात डायरेक्ट बिलकुल. हो मग एवढे बावडे रस्त्यात पडे रस्ते त्याला काही होत नाही. मग काय आपण आता असे बसायचे डायरेक्ट मधात. या मला आमच्या अंगावर न्या गाडी.
चला आण दे बोला फिर नाही की चला बैठो बैठो. चला उठा बाजूला लेका महाबीन आम्हाला का वेळेवर पोहोचला तुम्ही काय लावलं बे काय म्हणलं काय भीक मागे हो टाकले का बाजूला तर मग काय करावं आम्ही तेवढे माणूस मरून राहिला होता तुम्हाला हात दाखवता कोणी थांबायला तयार नाही इथं इथं स्टॉप नाही फाप नाही मग आम्ही काय करावं मग दवाखान्यात पोहोचता आम्हाला कोणते हालती ते काय झालं त्या माणसाला काय झालं म्हणलं काय झालं त्याला चावला साप म्हणलं ना अर्जंट आम्हाला दवाखान्यात घेऊन जाणार म्हणलं साहेब म्हणलं आता काय करावं आम्ही हात दाखवला पण कोणी थांबायलाच तयार नाही इथं एक तर स्टॉप नाही इथं त्याच्यात तुमची काही गलती नाही म्हणा त्याच्यातनी पण आता आमचा नाही इलाज आहे काय काय पाहा आता तुम्ही तेवढं घ्या त्याले कोणत्या हालतीत आम्हाला पोहोचून द्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये. अच्छा चला काही हरकत नाही चला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आता सर किती चला चला घ्या आणा द्यायला पटकन. चंद्र भाऊ आता सापडी एसटी गिटी थांबली आपल्यासाठी. झुंबर भाऊ तुम्ही जा आता घरी गाडी तुमच्याच घरी ठेवा आणि मावशीला म्हणलं निरोप द्या तसा असं असं नका सांगू काही दिसले म्हणा भेटले म्हणा ते बियाणे आणायला गेले म्हणा फालतू ते घाबरतील अजून. जा आता तुम्ही जा आम्ही पाहतो इकडं काय आहे तर पैसे कसे आहे रे तुमच्यावर कसं काय म्हणलं पैशाचं पैशाचं काही टेन्शन नाही मी बाळूभाऊ एसटीत बसले की फोन लावतो त्याले हॉस्पिटलमध्ये काय व्यवस्था आहे पाहतो चल लवकर जाय तू लवकर जाय आम्ही जातो. चला शांत भाऊ चला घे मला झुंबर उचलता येईल. नहीं कुछ नया बताओ ना नया पैटर्न कुछ आया होगा वो बताओ फैंसी फैंसी वगैरह ये तो बहुत हो गया हमारा 5-10 हजार के ऊपर भी हुआ तो चलता ना हमें पैसे का कुछ कमी नहीं है बताओ जल्दी टाइम नहीं हमारे पास. करावं तिथून काय समजणार म्हणलं ताई तुम्ही इथे खाली बसा जे म्हटलं ते पहा तुम्ही बरोबर कापड हे ते जरा कलर हे ते पद्धतशीर दिसते आता एवढ्या खुर्चीवर बसल्यावर दिसणार आहे का बसा खाली बसा पद्धतशीर पहा तुम्ही सगळं दाखवलं ना 100 बळकर 1 दाखवलं ना अजून काय दाखव. हॅलो बोला म्हणलं बोला गिऱ्हाईक आहे बोला लवकर बोला. बळू मी झाबरू बोलून राहिलो तर म्हणलं बा चंद्र भाऊले पान लागलेलं आहे साप चावला त्याला तुम्ही अर्जंट त्या हॉस्पिटलमध्ये जा गव्हर्नमेंट हॉस्पिटल तिथं ते सर्पाचा इलाज होते का म्हणा इंजेक्शन हे ते बाकीच्या गोष्टी आहे का उपलब्ध ते चौकशी करा फास्टमध्ये जाऊन नाही तर कसं आम्ही एसटी पकडून राहिलो नाही तर मग सरळ यवतमाळने दाखवतो आम्ही इथं शांतराम भोले साप चावला लवकर जा लवकर. काय बोलू राहिला शांतराम भोले अरे चालू मी दवाखान्यात 1 मिनिटात द्या बस पोहोचलोच मी फोन करतो तुला करतो. सर 1 मिनिट सर नमस्कार म्हणलं साहेब डॉक्टर साहेब 1 मिनिट फक्त 1 मिनिट आहे का आमच्या एका माणसाला का साप चावला वावरात नाही तर ते आपल्या फाट्यावर आहेत एसटी निघालेले आहेत तर म्हटलं आपलं गाव पहिले लागते नाही तर मग अकोला जाते तर म्हटलं आपली तर साप चावला तर त्याचा काही इलाज आहे का म्हटलं सगळं व्यवस्था आहे का म्हणलं इथं नाही तर मग इथं यायला लावतो द्यायले नाही आपली तर पूर्ण व्यवस्था आहे काही हरकत नाही आहे तुम्ही त्यांना लवकर कॉल करा आणि इथं बोलवून घ्या त्यांना जास्त वेळ कसा गमावू नका अकोला जाणे 2 तास जाईल द्यायची लवकरात लवकर इथं फास्टमध्ये या म्हणा तुम्ही बस स्टॉपमध्ये तुम्ही हजर राहा ऑटो घेऊन आणि इतकी लवकर घेऊन या त्यांना. ठीक आहे सर धन्यवाद बस आता जातो मी त्यांना बस स्टॉपवरून इथं घेऊन येतो धन्यवाद सर व्यवस्था करून ठेवा तुम्ही आलोच आम्ही फुल नो टेन्शन या तुम्ही या भाजी किती आहे का चांगली भाजी केली का म्हणलं माहिती काय भाजी नाही चांगली करत कुणी काही बेसरच करत राहते बा दे बरं एखादी काही भाजी असेल तर लोणचं किती केलं का म्हणलं राहतं असं तर राहतं ते राहते रे अजून करायचं आहे ना चांगले आम्ही नाही आले अजून राहते झोपते मी काय म्हणलं झुंबर का रे म्हणलं तू वारा कोण आला तर म्हणलं ते आलेच नाही इतका टाइम झाले त्याने फोन नाही नेला फोन घरी द्यायचा कसं रे बाबा म्हणलं कुठं आहे काय ते दिसले का तुला बाबा त्याच्यासाठी चालू मी निरोप त्यासाठी नाही म्हणलं ते आहे की नाही मला भेटले ना मगाशी भेटले ते घराकडे येऊ राहिले होते ते तर मी म्हणलं मी सांगतो म्हणलं शांता मावशीले तर ते गेले तर बियाणं घ्यासाठी पाहतो म्हणे बियाणं घ्या कसं काय कोणतं घ्या काय घ्या जरा असं येतो म्हणजे चक्कर मारून येतील ते बहुतेक येते 4-5 वाजता. काहीच वाटते मला एवढं उडीन तारीख गेले काही खाऊन नाही गेले तर त्याला म्हणणं ना काही ना काही न्यारी करून जा आता ते खाल्ले नाही काहीच नाही तसेच गेले ते 1 घंटा देतो मी आलेच नाही. मावशी तुम्ही काय करतो उभं राहणार माणूस आहे का ते मग तिकडे सण खात राहते हॉटेल आहे इकडे तिकडे काय करू द्या मला एखादी भाजी द्या असं चांगली काय फालतू कटायला माणूस. बरं देतो मी देतो आता कसं जास्त टेन्शन नाही देत ना घरच्या बाईले नाही तर लडपड सुरू व्हायचं असं येत आहे गावात माहिती व्हायचं आता काय होतं काय माहिती तिकडे आता झबरूचं काय चालू आहे काय सांगा मोठी काळजीच वाटत राहील मला अरे मावशी आठ म्हणलं लवकर हॉस्पिटलमध्ये एसटी झाली वाटते कोण व्हायचं कोणता पेशंट रे नाही एक तर एक ड्रायव्हर चांगला म्हणला नाही का बरं आणली नाही तर काय कोण आणते बाबा मला झबरू वाटते नाही का काय म्हणते चला आलो म्हणलं आलो इकडे जा बरं झालं चला म्हणलं कंडक्टर साहेब घ्या पुढे घ्या धन्यवाद म्हणलं साहेब तुमचे आभार माना तेवढे कमी आहे म्हणलं धन्यवाद इथे एवढ्या वेळेत पोहोचून दिला इथपर्यंत गाडी आणली त्याबद्दल धन्यवाद साहेब. नाही काही हरकत नाही आपलं कर्तव्य आहे लालपुरी आहे ना बाबा महाराष्ट्र शहर आहे ना आपली हे मग जा म्हणलं तुम्ही लवकर त्याला भरती करून द्या या आले का तुम्ही ठीक आहे किती वेळ झाला तरी साप चावून समजा साधारणतः वेळ किती झाला साधारणतः 8-8:30च्या दरम्यान हो आम्ही घरून 8 वाजता निघालो होतो समजा तर 10 मिनिटात वावरात गेलो तिथून 5-7 मिनिटांनी त्याने ते पाईप उचलताना बहुतेक त्याला डसला हो 7:15च्या दरम्यान मध्ये. काही हरकत नाही जास्त वेळ काय तुम्ही गमावला नाही ते बा वेळाच्या ना बरेचसे पेशंट जगावते हो 2-4 तास त्याला यायलाच लागते त्याच्या घरची दारची याची राहिला ही राहिला ती राहिला पण त्या चांगली गोष्ट आहे पद्धतशीर आणलं तुम्ही चला घ्या आता आतमध्ये यांना मी आता सर्व सुरू करून घेतो प्रक्रिया डॉक्टर साहेब आलेले आहेत ते बी चला लवकर फास्ट सर आलेले आहे म्हणलं केस चला पटकन चला पण मी म्हणतो इजू काढत काय हात घाला मागं ते कोणतं काय झालं ते डुकरानं घोसलं होतं म्हणजे हो ना नसतीचे कामं काय करते म्हणलं निरा इजू काढत हात घाला सवय चंद्रा बोली हो ना फालतू कुठे गेले तुम्ही कुठे म्हणलं तुम्ही
बाळभाऊ शेतीचे काम आहेत असं हे पिरियड माहित नाही का तुम्हाला कोणता आहे तर मिरूग लागलाय कसं जमीन अशी लाई लाई होते ना हो पाणी पडलं की असे सर्प फर्प बाहेर निघते तर देते दणकाम हो आता हे कसं आम्ही पाईप उचलायला गेलो तर त्याच्यात नाही असं पाईपात गिपात किंवा मग तिकडे आजूबाजूला त्या गोट्यात नाही असं हो यायला माहिती नाही हे म्हणे गवत गवत आहे का काय आहे तर म्हणे काळी रुतली म्हणे मला 10 मिनिटं 5-10 मिनिटं ते लक्षात नाही आलं ते हा हॅलो हा बोला शंभर भाऊ बोला अरे गडबडीत आहे का म्हणलं गडबडीत आहे का तू नसेल तर म्हणलं कशी काय तब्येत कशी काय म्हणलं आता काय होते काय माहिती नेलं गेलं अंदर आता सुरू आहे त्याची फॉर्मॅलिटी काय आहे तर आता हाय म्हणे जमते म्हणे काही टेन्शन घेऊ नका म्हणे आता पाहू आता काय होते काय नाही तर आता सांगतोच तुला आता 1 घंट्यात होते क्लिअर काय आहे मॅटर पेशंट सोबत कोण आहे या इकडे या लवकर या म्हणलं मी मावस भाऊ याचा सक्का मावस भाऊ काय होतं काय 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 म्हणजे काही सह्या घ्या करावं लागते काही मावस भाऊ आहे का तुम्ही असं असं ठीक आहे या इकडे या तुम्ही मी सांगतो तसं करा चला या चिठ्ठीवरचं सलाईन आणि हे काही मेडिसिन आहे ते लवकरात लवकर आपल्या हॉस्पिटलमधलं मेडिकलमधून घेऊन या जा लवकर पटकन या पटकन सर आलो 2 मिनिटात घेऊन येतो बरं ठेवू का म्हणलं डॉक्टर साहेब आले ठेवू का नाही झालं ते काहीतरी ते चिठ्ठी दिली लिहून औषध आणायला सांगितलं वाटतं काहीतरी काही टेन्शन नको घेऊ तू आता समजतेस काय आता शांता मावशीच्या घरी जातो तिकडे जरा गोष्टीत नाही द्यायले बरोबर तिथंच थांबा ठीक आहे ठेवतो फोन साहेब 1 मिनिट म्हणलं काय कसं काय भेटू शकतो का मी त्यांना तब्येत काय म्हणते म्हणलं साहेब डोंट वरी आपला पेशंट धोक्याच्या बाहेर आहे आता कॉंग्रॅच्युलेशन नो टेन्शन तुम्ही भेटू शकता त्यांना काही अडचण असेल तर बोलू शकता या तुम्ही फक्त कसं आपल्याला 1 दिवस निगराणी ठेवावं लागेल त्यांना उद्या सकाळी आपण 8 वाजता सुट्टी देऊन देऊ त्यांना तरी आपण आता आजच्या दिवस रात्रभर राहू देऊ त्यांना चला जमलं बाबा जीव भांड्यात पडला थँक्यू सर थँक्यू भेटतो येतो बोल झाबरू बोल वाटच होणार होतो काय म्हणते कशी काय रे तब्येत कशी काय मला बरे तब्येत चांगली आहे सलाईन लावला